नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज परत एकदा सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बोलण्याची वेळ आली आहे. याचं कारण, या लोकांना असं वाटतं की लोकांची स्मरणशक्ती दुबळी आहे. तर लोकांची स्मरणशक्ती बिलकुल दुबळी नसते. लोकांच्या सगळ्या आठवणीत राहतं. पण तुम्ही बोललेलं लोकांनी ऐकलेलंच नसेल तर तुम्ही काल काय बोललात, आज काय बोललात, आणखीन 4 महिन्यापूर्वी काय बोललात, याची तुलना करून तुम्ही खरं बोलता की खोटं बोलता किंवा दुतोंडी बोलता, हे लोकांना लक्षात येत नाही. कारण लोकांना त्याची पर्वाच नसते. तुम्ही काय बोलता, तुमची भूमिका काय आहे, याविषयी लोकांना पर्वा नाही आहे. लोक तुमचं काही ऐकतच नाहीत. आणि मी लोक म्हणतोय याचा अर्थ प्रत्यक्ष मतदान करणारा जो 90% अधिक वर्ग असतो, तो माध्यमातल्या कुठल्याही बातम्या ऐकत नाही. ना आमच्या ऐकत, ना त्यांच्या ऐकत, ना कुठची बाजू, कुठची भूमिका ऐकत. तो आपला अनुभव जो असतो, जी अनुभूती असते, त्याला अनुसरून आपलं मत बनवतो आणि मतदान करतो. त्यामुळे तुम्ही बोलल्यामुळे काहीतरी प्रभावित होणार, भाऊ तोरसेकर बोलल्यामुळे काय प्रभावित होणार, असं काही नसतं. मला जेव्हा कोणी, अनेक जण मला इन्फ्लुएन्सर वगैरे म्हणतात, मी त्यांना सांगतो मी कोणावरही इन्फ्लुएन्स करत नाही. जे ऑलरेडी एखाद्या भूमिकेने इन्फ्लुएन्स झालेले आहेत, त्यांच्याशी जुळणारी भूमिका माझ्या बोलण्यातून येत असेल तर ते माझं अगत्याने ऐकतात. दुसरी बाजू अशी आहे की जे माझ्या विरोधातल्या भूमिकेने किंवा विचाराने प्रवृत्त झालेले आहेत, इन्फ्लुएन्स झालेले आहेत, ते येऊन मला शिव्या घालणार. तेवढ्यासाठी तर मी कॉमेंट्स बंद ठेवलेले आहेत. आमचा सुशील कुलकर्णी वगैरे त्यांनी कॉमेंट्स उघड्या ठेवल्यात आणि मग ते विचलित होतात कोणी शिव्या घातल्या की. असो, सांगायचा मुद्दा असा की सुप्रियाताईंचं परवाचं वक्तव्य ऐकल्यावर मला माझ्याच एका जुन्या ब्लॉगवरच्या लेखाची आठवण झाली आणि त्यातलं शीर्षक जे होतं तेच मी आज वापरलेलं आहे. त्या लेखाचं शीर्षक 2017च्या म्हणजे जवळजवळ 6 वर्ष मागच्या एका लेखाचं शीर्षक असं होतं की दाखवायचे सुळे. आपल्याकडे मराठीमध्ये जी उक्ती आहे, दाखवायचे दात, हत्तीचे दात दाखवायचे वेगळे आणि चावायचे वेगळे, तेव्हा दाखवायचे दात ही एक उक्ती होऊन गेलेली आहे. पण सुप्रिया सुळे हे शरद पवारांचे दाखवायचे दात आहेत, पण त्यांचं आडनाव सुळे आहे आणि त्यामुळे सुळे हे नाव वापरावं लागतं. असो, मुद्दा असा असतो मित्रांनो की याआधी मी एक व्हिडिओ बनवला आहे त्याच्यावर की अरे काय हिसकावून घेतलं तर देणार नाही, अमुक नाही, तमुक नाही, 83 वर्षाचा माणूस वकिलाचा कार्यक्रम करीन. काय काय मुक्ताफळं सुप्रियाताईंनी उधळली होती आठवतं. हिसकावून घेणार असाल तर देणार नाही, आणि असंच मागितलं तर देऊन टाकीन, सगळं देऊन टाकीन वगैरे वगैरे. फार मोठ्या उदात्ततेच्या भाषेमध्ये सुप्रियाताई बोलत होत्या. व प्रश्न असा आहे की अजितदादांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे की 2004मध्ये पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळू शकत होतं, ते सुद्धा शरद पवारांनी घेतलं नाही. कारण आपल्या पक्षात शरद पवार वगळता दुसरा कोणीही माजी मुख्यमंत्री असता कामा नये किंवा आजी मुख्यमंत्रीसुद्धा असता कामा नये. म्हणूनच शरद पवारांनी मिळू शकणारं, पक्षाला मिळू शकणारं मुख्यमंत्रीपद घेतलं नाही. अर्थात ते त्यावेळेला अजितदादांनाच मिळालं असतं असं बिलकुल नाही, पण पक्षाला तेव्हा मुख्यमंत्रीपद मिळालं असतं तर त्याचा फायदा झाला असता, हा अजितदादांचा दावा आहे. आणि त्यांनी त्याच्या कहाणी पण सांगितली की तेव्हा काँग्रेस काय 2 आमदार कमी होते, तर सोनिया गांधींनी विलासराव देशमुखांना स्पष्टपणे सांगितलं होतं की आपल्याला मुख्यमंत्रीपद सोडावं लागेल. तरीही शरद पवारांनी मिळू शकणारं मुख्यमंत्रीपद सोडलं. याचं कारण आपल्या पक्षामध्ये पक्षाध्यक्षापेक्षा मोठा कोणी असता कामा नये. मुख्यमंत्री झाला की तो डोईजड होतो. जे उद्धव ठाकरेंच्या बाबतीत झालं की मी पडवलांना शब्द दिला,
शिवसैनिकाला मुख्यमंत्री करीन, पण जेव्हा खरोखरच शिवसेनेला मुख्यमंत्रीपद महाविकास आघाडीच्या माध्यमातून मिळत होतं तेव्हा कोणालाही पुढे न करता स्वतः पुढे झाले. त्याच्या आधी सतत एकनाथ शिंदे यांचंच मुख्यमंत्रीपदासाठी नाव चालू होतं, पण उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री हा आपल्यापेक्षा डोईजड होईल, मग तो एकनाथ शिंदे असो किंवा आणखीन सुनील प्रभू असोत, दुसरा कोणीही मुख्यमंत्री नको होता. याचं कारण आपल्यापेक्षा तो अधिक सत्ता हाती असलेला आहे, देऊ शकणारा आहे. नेमकी तीच गोष्ट शरद पवारांची सुद्धा आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची तुलना इथे होऊ शकते. एकदाच शरद पवारांनी आपल्या विश्वासू माणसाला मुख्यमंत्री केलं, ज्याचं नाव सुधाकरराव नाईक होतं. त्याला आता जवळजवळ काय म्हणाल 30 वर्ष होऊन गेली. शरद पवार पंतप्रधान व्हायला गेले होते तेव्हा त्यांच्या जागी आपल्या विश्वासातला माणूस म्हणून त्यांनी सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री केलं होतं, पण त्याला काम करू दिलेलं नव्हतं. दिल्लीत बसून शरद पवार सातत्याने महाराष्ट्राच्या कारभारामध्ये आणि एकेका फाईलमध्ये इतकं नाक खुपसत होते की शेवटी सुधाकरराव नाईकसुद्धा शरद पवारांच्या विरोधात गेले आणि शरद पवारांना त्यांनी काय ते विरारचे ठाकूर हितेंद्र ठाकूर आणि उल्हासनगरचे पप्पू कलानी, ज्यांना त्या काळात टाळा लागला होता, ते शरद पवारांचे बगलबच्चे आहेत म्हणून शरद पवारांना सुद्धा टाळा वगैरे लावण्याची मागणी सुधाकरराव नाईकांनी केली होती. कारण आपला सहकारी मुख्यमंत्री झालेला शरद पवारांना बघवत नव्हता. या अनुभवातून गेलेले शरद पवार पुतण्या असला म्हणून अजितदादांना मुख्यमंत्री करतील ही बिलकुल शक्यता नव्हती. पण जो संदर्भ अजितदादा सांगतात तो 2004चा आहे आणि 2004 या वर्षामध्ये अजितदादा त्या मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत नव्हते, तुलनेने नवे होते तुलनेने. हे मी एवढं सगळं एवढ्यासाठी सांगतोय की अरे मागितलं तर असंच दिलं असं ज्या उदात्ततेचा भाव सुप्रियाताई दाखवतात ते दाखवायचे सुळे आहेत, चावायचे दात नाहीत. चावायचे दात शरद पवार दाखवतात, नेमकं नको तिथे चावतात आणि मग कॅय करत रडायची पाळी ज्याला जखमा झाल्या त्याच्यावर येते. आणि गोलमाल बोलायच्या वेळेला सुप्रियाताईंना पुढे केलं जातं आणि सुप्रियाताई मोठ्या उदात्ततेने म्हणतात अरे मागितलं असतं तर असंच दिलं असतं, पण हिसकावून घ्यायला जाल तर देणार नाही. सुप्रियाताई बाकीच्यांचं सोडा हो, आपल्या पिताश्रींचं तरी ऐका. फक्त आईच्या संस्कारात राहू नका, पित्याच्या पण संसारात या. महाबळेश्वरला राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शिबिरामध्ये शरद पवार यांनी काय सांगितलं होतं? आम्ही जुने लोक जागा सोडत नसतो, खुर्ची पदं सोडत नसतो, आम्हाला हुसकावून लावून तुम्हाला पदं आणि खुर्च्या काबीज कराव्या लागतील हे मार्गदर्शन खुद्द शरद पवारांनी केलं होतं. आणि तो मागे महबूब शेख टाळ्या वाजवत उभा होता. आणि आज तुम्ही काय म्हणतात मागितलं तर असंच देऊ. वा, पित्याचे संस्कार घ्या. मागितलं तर काय, नुसती इच्छा व्यक्त केली तरी परमनंटली संपवून टाकू, हे पित्याचे संस्कार आहेत. आणि त्यालाच कंटाळून त्यावेळेला सुधाकरराव नाईक यांनी थेट शरद पवारांच्या विरोधात भूमिका घेतली होती. पवारांना गुन्हेगार ठरवण्यापर्यंत मजल मारली होती. जेव्हा शरद पवार केंद्रात संरक्षण मंत्री होते आणि संरक्षण दलाच्या विमानातून दाऊदचे 2 शार्प शूटर मुंबईपर्यंत आणलं, हे शरद पवारांवर चिकटलेलं एक कलंक आहे. तो असो, मुद्दा असा की ज्या सुप्रियाताई मागितलं तर असंच दिलं असतं इतका उदात्तपणा दाखवतात, ते आजपर्यंत दिलं काय हे तरी बोला. आजपर्यंत दिलं काय? आणि उठसूट
अजितदादांच्या गटाला अपात्र ठरवून, आमदार अपात्र ठरवून सरकार पडण्याच्या हालचाली करायच्या, डावपेच खेळायचे आणि परत म्हणायचं काय, तर दादा मुख्यमंत्री झाला तर सगळ्यात पहिला हार मीच घालीन आणि तो माझा अधिकार आहे, तो कोणी घेऊ शकत नाही, सगळे अधिकार सुप्रियाताईंकडे आहेत. अजितदादांना भाजपने मुख्यमंत्री केलं तरी पहिला हार घालायचा हक्क कोणाला, सुप्रियाताईंना. अजितदादांना मुख्यमंत्री होऊ द्यायचं नाही हा अधिकार कोणाला, सुप्रियाताईंना. अजितदादांना पक्षात मोठं होऊ द्यायचं की नाही हा अधिकार कोणाला, सुप्रियाताईंना. सगळे अधिकार आपण बळकावून बसायचे आणि पर उदात्तपणे म्हणायचं मागितलं तर असंच दिलं असतं. याला मित्रांनो दाखवायचे सुळे आणि चावायचे दात म्हणतात. सतत हसत 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 बोलायचं. त्या हसण्यातून अंतर्यामीच्या यातना वेदना लपत नाहीत सुप्रियाताई, लपत नाहीत. असंच देणं शक्य असतं तर कधीच अजितदादा मुख्यमंत्री झाले असते. 2008 नंतर अजितदादा उपमुख्यमंत्री झाले, त्यासाठी भुजबळांना पाय उतार व्हावं लागलं होतं. ते सुखासुखी तुमच्या पित्यांनी आपल्या पुतण्याला दिलेलं उपमुख्यमंत्रीपद नव्हतं. त्यासाठी सुद्धा पक्षांतर्गत पातळीवर आमदारांची मोर्चेबंदी अजितदादांना करावी लागली होती. सांगायचा हेतू एवढा की उगाच देखावे किती कराल, तुमचे बुरखे फाटत चाललेत आणि लोकांना विस्मरण फार लवकर होत असेल असं वाटत असेल तर लोकांनी तुमचं ऐकलेलंच नसतं. पण तुमचा जो दुटप्पीपणा आहे तो लोकांसमोर आणण्याचं कर्तव्य म्हणून आम्ही काम करत असतो. कालपर्यंत तुम्ही पक्षात फूटच पडलेली नाही. अरे गेला बाजार अजितदादांनी स्वतःचे अध्यक्षपद पक्षाचा प्रमुख म्हणून घेतलेलं आहे, ते देण्याचं औदार्य का नाही दाखवलं. तुमच्या पिताश्रींनी त्या चव्हाण सेंटरमध्ये इतकं निवृत्तीचं नाटक केलं आणि 3 दिवसांनी परत येऊन त्याच अध्यक्षपदावर बसले आणि बदल्यात काय केलं तर कन्येला कार्याध्यक्ष केलं. असंच देणारी जी वृत्ती असते ना ती अशी नसते सुप्रियाताई. मी परवाच्या व्हिडिओत उल्लेख केला. अरे साधी ती सक्षणा सलगर राहुल गांधींच्या मागे उभं राहून फोटो काढत होती, तिची ती संधी तुम्ही न दिलेली सुद्धा तुम्ही हिसकावून घेतलीत आणि आता सांगतात अजितदादा मुख्यमंत्री झाला तर हार घालायचा पहिला अधिकार मला आहे. अरे वा, तो अधिकार तुम्हाला दिला कोणी. मुद्दा असा आहे की आम्ही दादाला मुख्यमंत्री होऊ देणार नाही. आम्ही अजितदादाला मुख्यमंत्री होऊच दिला नाही. होण्याची शक्यता दिसली तिथे अजितदादाचं खच्चीकरण केलं. पण दुसरा कोणी करणार असेल तर तेव्हा अधिकार आमचा पहिला. याचं कारण कधीतरी 5 वर्षासाठी नजीकच्या काळात अजितदादांना भाजप मुख्यमंत्री करेल आणि 5 वर्षासाठी करेल असं देवेंद्र फडणवीस बोलले. त्याच्यावर सुप्रियाताई लगेच विश्वास ठेवतात. इतर वेळेला देवेंद्र फडणवीस यांच्यावर एका तसूभर केसभर सुद्धा यांचा विश्वास नसतो. पण अजितदादाला मुख्यमंत्री करतील देवेंद्र फडणवीस याच्यावर मात्र सुप्रियाताईंचा विश्वास आहे. म्हणून तो कल्पनेत कधीतरी मुख्यमंत्री आपला दादा होणार, त्याला हार घालायचा अधिकार हे आत्तापासून रिझर्व करत आहेत. काय मनोवृत्ती आहे बघा मित्रांनो. माझं आहे ते माझं, पण तुझं पण माझं, आणि कल्पनेत जरी तुझं असलं तरी ते सुद्धा माझं. म्हणजे आम्ही अजितदादाला मुख्यमंत्री करणार नाही, पण देवेंद्र फडणवीस किंवा भाजप यांनी जर उद्या अजितदादाला मुख्यमंत्री केला तर पहिला हार आम्ही घालणार. म्हणजे गंमत बघा, माणसांना हव्यास किती असतो मित्रांनो. जे वास्तवात आहे, जो राष्ट्रवादी पक्ष आहे तो आपल्या कब्जात राहावा म्हणून इतकी नाटकं केली की त्यातून पक्ष दुभंगला आणि सगळे मोठे नेते अमुक तमुक निघून गेले. त्याचा हव्यास सुटत नाहीच. वास्तवातला ही वस्तुस्थिती आहे.
राष्ट्रवादी पक्ष एकत्र होता, शरद पवारांनी स्थापन केला, त्याच्यात मतभेद झाले, ही सगळी वस्तुस्थिती आहे. पण त्या वास्तवात देखील अजितदादा त्या चव्हाण सेंटरमध्ये काय म्हणाले होते, साहेबांना निवृत्त व्हायचं असेल तर त्यांच्या डोळ्यासमोर आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढचं नेतृत्व उभं राहून दे, तर का नको आहे रे तुम्हाला. म्हणून अजितदादांनी रडारड करणाऱ्यांना दमदाटी केली होती. काय मागत होते अजितदादा, प्रदेशाध्यक्ष व्हायला की राष्ट्रीय अध्यक्ष व्हायला? काही मागितलं नव्हतं. ते म्हणत होते की शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, असाच द्यायचा. शरद पवारांनी असाच दिला होता, पण पाळला का? नाही पाळला, नाही पाळला. आणि मला आठवतं त्या सुधाकरराव नाईक वगैरे वगैरे प्रकरणात खैरनारांनी वगैरे बरेच आरोप केले होते, इतक्या इतक्या प्रॉपर्टीज मालमत्ता पवारांच्या आहेत. तेव्हा पवारसाहेबांनी सांगितलं होतं, आणा तुम्हाला त्यातल्या अर्ध्या देऊन टाकतो. म्हणजे ज्या नाही आहेत, ज्या मालमत्ता आपल्या नाहीच आहेत, असा शरद पवारांचा दावा होता. आणि गोरा खैरनारांचा आरोप होता, त्याची खात्री असेल की त्या मालमत्ता आपल्याकडे नाहीच आहेत, तर त्यातल्या अर्ध्या कशाला सगळ्या देतो म्हणायचं. पण शरद पवार तसं बोलले नव्हते. तेव्हा ते म्हणाले होते, आणा स्टॅम्प पेपरवर अर्ध्या मालमत्ता तुम्हाला लिहून देतो. अरे अर्ध्या तरी कशाला ठेवता, नसतील तर नसलेल्यातले पण अर्ध्या पाहिजेत. पवार पिता आणि लेक किती हव्यास आहे यांना हे कळतं. त्यांना वास्तवातलं सगळं पाहिजेच असतं, पण कल्पनेतलं पण आपलं आहे असे दावे करतात. आणि म्हणून सुप्रियाताई आज जेव्हा म्हणतात की अजितदादाला भाजपने मुख्यमंत्री केला तर हार घालायचा अधिकार पहिला माझा असेल, तो मी कोणाला हिरावून घेऊ देणार नाही. अरे वाह वाह. म्हणजे ऑलिम्पिकमध्ये अजितदादांना ते काय ते मेडल मिळेल, ते पण गळ्यात मी घालणार. पण अजितदादाला ऑलिम्पिक खेळण्यासाठी पाठवणार नाही, स्पर्धेत पण पाठवणार नाही. पण तो कसाही स्पर्धेत जाऊन पोहोचला आणि विजयी झाला तर मेडल मात्र मी घालणार. वा सुप्रियाताई, केवढं औदार्य आहे. म्हणजे तुझ्यासाठी खायला आणणार आणि मीच चट्टामट्टा करून टाकणार. दुसऱ्याने आणलं तर ते पण मीच चट्टामट्टा करून टाकणार. तुला फक्त नैवेद्य दाखवणार. दादाला भाऊबीजेत ओवाळणं वेगळं असतं आणि इथे फक्त ओवाळणी दाखवून सगळं हिसकावून घेणं वेगळं असतं. याचं आपला स्वभावाचं प्रदर्शन सुप्रियाताईंनी फार अप्रतिम केलं आहे. ते समजून द्यायला माध्यमात कोणी पत्रकार उरले नाहीत, म्हणून आमच्यासारख्यांना दीड दमडीच्या यूट्यूबर्सना हे सांगावं लागतं की सुप्रियाताई म्हणाल्या त्यातला आशय काय, अर्थ काय, अमुक काय, तमुक काय. सुप्रियाताई सामान्य माणसाची स्मरणशक्ती इतकी दुबळी नाही. जी काय थोडीफार सामान्य माणसाची स्मरणशक्ती असते त्याचा गैरवापर होऊ नये, ती वाया जाऊ नये, नासाडी होऊ नये, म्हणूनच तुमचं कुठलंही वक्तव्य सामान्य माणूस ऐकत नाही की मनावर घेत नाही. आठवणीत ठेवण्याचं दूरची गोष्ट आहे. म्हणून आम्हाला सगळ्या आठवणी एकत्र करून लोकांसमोर मांडाव्या लागतात, त्या तरी ऐकतील ही अपेक्षा असते. हव्यास किती असतो माणसाला, याला दाखवायचे सुळे. मी का म्हटलं, का म्हणतो मी की ते दाम लचक असतात हस्तिदंत, पण त्याचा चावायला उपयोग नसतो. चावायला उपयोग नसतो. चावायचे दात तोंडाच्या आत लपलेले असतात. सुप्रियाताई हे असं किती का करणार आहात आणि त्यातून काय निष्पन्न होणार आहे याचा विचार करा. तो तुम्ही करणार नाही याचीही मला खात्री आहे. त्यामुळे मिळेल त्याच्यावर अधिकार सांगत चला. पण तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या, शक्य होईल तितकी आणखी 7 महिन्यानंतर जी लढत होणार आहे त्यामध्ये बारामती कशी वाचवता येईल ते बघा. कारण बारामतीत काय होऊ घातलंय हे तुमच्यापेक्षा चंद्रकांत दादांनी सांगून टाकले. चंद्रकांत दादांचं वक्तव्य जे आहे पालक मंत्रीपद गेल्यानंतर ते गंभीरपणे समजून घ्या.
हे असली वायफळ बडबड करण्यापेक्षा तिकडे जरा गंभीरपणे बघा. कारण असली वायफळ बडबड चॅनेलमध्ये फुगे उडवायला आणि अफवा सोडायला उपयोगी असेल, पण त्याचा जनमानसावर परिणाम होत नाही. निवडणुका, राजकारण, सत्तेचं राजकारण ही वास्तविक गोष्ट असते आणि वास्तविक गोष्ट जी असते त्यात कल्पनेच्या बुडबुड्यावर लटकून अवकाशात जाता येत नाही. तुम्ही समजून घ्या, पिताश्रींनाही समजावून सांगा, पिताश्रींनाही समजावून सांगा. कारण आता हळूहळू करत तुम्हालाच सोडून गेलेले लोक तुमच्या अब्रूची लक्तरं करतायत आणि वेशीवर टांगायला निघालेत. भुजबळ असोत, अजितदादा असोत, आणखीन कोण असोत, प्रफुल्ल पटेल बोलायला लागले तर नको तितका पचका होईल. तेव्हा दाखवायचे सुळे जरूर दाखवा, पण चावायचे दात कुठे आहेत ते पण लोकांना सांगा. आणि मग घालायचे त्यांना हार घाला. आणि तुम्ही हार नाही घातलेत म्हणून अजितदादा जेव्हा मुख्यमंत्री होतील तेव्हा त्यांच्या मुख्यमंत्रीपदाची किंमत काडी मात्र कमी होणार नाही. असो मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.